नमस्कार मित्रांनो, जे तुम्ही बघत आहात ॲग्रोमॅक्सचं हे फेरस आहे प्रोडक्ट. तर फेरसची कमतरता केव्हा असते मित्रांनो किंवा कुठल्या जमिनीत असते? तर एक लक्षात घ्या मित्रांनो, जर तुमची जमीन खूपच चुनखडीयुक्त असेल किंवा चुनखडीचं प्रमाण जास्त असेल, तर तुम्ही प्रत्येक पिकासाठी मित्रांनो तुम्हाला फेरस हे सोडायलाच पाहिजे. ड्रिपद्वारे असेल, स्प्रेद्वारे असेल. आणि जो पिवळसरपणा दिसतो, तो बऱ्याचदा आपल्याला वाटतं की याच्यात म्हणजे युरियाची कमतरता असेल किंवा अमोनियम सल्फेटची कमतरता असेल. तर तसं नाही मित्रांनो, बऱ्याचदा ते सोडून पण आपल्याला पिवळसरपणा जो दिसतो, तर त्याच्यामध्ये लोहाची कमतरता असते आणि हा एक महत्त्वाचा एलिमेंट आहे अन्नद्रव्य खेचण्यामध्ये. तर तुमच्या पिकाला हे देणं गरजेचं असतं मित्रांनो. जर तुमचं चुनखडीचं प्रमाण कमी असेल, तर याला तुम्ही कमी प्रमाणात सोडा. आणि मित्रांनो, याच्यामध्ये जर कृषी विद्यापीठांनी जे शिफारस केलेली असते एका एकराला जे विशिष्ट प्रमाण असतं, तर त्यानुसार पण तुम्ही फॉलो करू शकता किंवा तुम्ही अंदाजे पण काही प्रमाणात सोडू शकता. पण हे ड्रिपद्वारे दिलंच गेलं पाहिजे जर तुमच्या इथे चुनखडीचं प्रमाण जास्त असेल. आणि खास करून जे तुमचे फळपिकं असतात, जसं केळी असेल, पपई असेल, टरबूज असेल, तर यांनाही काही प्रमाणात सोडणं हे आवश्यक असतं. तर फेरसची कमतरता नक्की दूर करायला पाहिजे आणि तेवढं ऑब्झर्वेशन शेतकऱ्याचं असलं पाहिजे. आता आमच्याकडे ह्या काळी जमीन आहे, पण काही प्रमाणात चुनखडीचंही प्रमाण आहे, तर आम्हाला त्याची गरज भासते. आता केळीवर जो पिवळसरपणा दिसत आहे, तर याच्यामध्ये हे फेरसचं पण कमतरता आहे. कारण की याच्या आधी जो NPKचा डोस दिला होता, त्याच्यामध्ये आपण तर युरिया पण दिलेलाच आहे. पण तरी पण पिवळसरपणा काही प्रमाणात का दिसतो, तर लोहाची कमतरता असते. तर मित्रांनो, तुम्ही बाजारात बऱ्याचशा कंपन्या आहेत, जे तुम्हाला सुटेबल वाटेल त्याचं तुम्ही घेऊ शकतात. आमच्या परिसरात इकडं हे प्रोडक्ट चालतं म्हणून आपण हे घेतलेलं आहे आणि आम्ही समाधानी आहोत. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्ही त्याचा वापर करू शकता.